महाराष्ट्रातील ओबीसींसाठी एक मोठी बातमी आहे। 15 जातींचा ओबीसींमध्ये समावेश करण्याची शिफारस करण्यात आली आहे। राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाकडून जातींची यादी केंद्राकडे सुपूर्द करण्यात आली आहे। उद्या कॅबिनेटमध्ये ठराव आणण्याची शक्यता आहे। क्रिमिलेअरची मर्यादा वाढवण्याचा प्रस्ताव देण्यात आला आहे। 8 लाखांवरून 15 लाखांवर हा प्रस्ताव करण्याची शिफारस करण्यात आलेली आहे। आताच्या घडीची एक मोठी बातमी आपण बघतोय ओबीसींसाठी, महाराष्ट्रातल्या ओबीसी समाजासाठी ही सगळ्यात मोठी बातमी आहे। अधिक माहितीसाठी जाऊयात, आपले प्रतिनिधी कृष्णात पाटील आपल्या सोबत आहेत। कृष्णात, केंद्रीय मागासवर्ग आयोगाकडून या जातींची यादी ही केंद्र सरकारकडे सुपूर्द करण्यात आलेली आहे आणि महाराष्ट्र सरकारने ज्या शिफारस केलेल्या 15 जाती आहेत त्याचा ओबीसी मध्ये समाविष्ट करावा अशा प्रकारची एक शिफारस ही महाराष्ट्र सरकारनं केली होती आणि त्यानुसार या प्रक्रियेला वेग आलेला पाहायला मिळतो। या जातींची जी यादी आहे त्यामध्ये बडगुजर आहेत, सूर्यवंशी गुजर, लेवे गुजर, रेवे गुजर, रेवा गुजर, पोवार, भोयार, पवार अशा प्रकारची 15 जी जाती आहेत त्यांचा समावेश ओबीसी समाजाच्या यादीमध्ये करावा अशा प्रकारची एक शिफारस करण्यात आलेली आहे। अगदी एकीकडे आपण बघतोय कृष्णात की मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण द्यावं यासाठी जरांगे पाटील आणि मराठा समाजाचा लढा सुरू आहे, त्याला ओबीसी नेत्यांचा, ओबीसी समाजाचा विरोध आहे। तर दुसरीकडे आता हा निर्णय घेण्यात आलेला आहे। काय सांगशील याबद्दल सविस्तर? या संदर्भात मराठा समाजाचा जो प्रश्न आहे तो वेगळा आहे आणि या ज्या छोट्या छोट्या जाती आहेत त्या संदर्भातला जो प्रश्न आहे तो अनेक वर्षापासूनचा प्रलंबित होता आणि या जातींना खास करून या 15 जाती आहेत त्यांचा ओबीसी मध्ये समावेश करण्याच्या संदर्भातला प्रश्न प्रलंबित होता आणि केंद्रीय मागासवर्ग आयोगाकडून या ज्या 15 जाती आहेत त्यांना मान्यता देखील दिली गेली होती। त्यामुळे जो महत्वाचा केंद्र सरकारच्या यादीमध्ये जो समावेश करण्याचा प्रयत्न जो भाग आहे तो उरलेला आहे, त्यामुळे राज्याकडूनची ही शिफारस जी आहे ती महत्वाची मानली जाते। अगदी कृष्णात, या सगळ्यामध्ये आपण बघितलं की ओबीसी मध्ये अनेक जाती आहेत आणि त्यामुळे आता ओबीसीमध्ये इतर जाती नकोत अशा प्रकारचा एक मतप्रवाह ओबीसी नेत्यांमध्ये आपल्याला पाहायला मिळाला होता मागच्या काही दिवसांपासून। आणि आता ओबीसी नेत्यांची काय भूमिका असेल या जाती ऍड केल्यानंतर हे बघणं सुद्धा तितकंच महत्वाचं आहे, त्याबद्दल काय सांगा? नक्कीच तुझी भूमिका जी आहे ती बरोबर आहे की ओबीसी जातीमध्ये इतर प्रवर्गांचा समावेश करू नये अशा प्रकारची एक मागणी होती, परंतु ओबीसी हा केवळ एक जात समुदायाचा नाही आहे। यामध्ये छोट्या छोट्या अनेक जाती समुदाय विभागले गेलेले आहेत, वेगवेगळ्या जाती आहेत आणि त्याप्रमाणेच यात अगदी अल्पसंख्य असलेल्या अशा प्रकारच्या या जाती आहेत ज्या 15 जातींचा समावेश जो आहे तो प्रामुख्याने करण्यात आलेला आहे। त्यामुळे आता ओबीसी नेत्यांची प्रतिक्रिया नेमकी काय असणार आहे त्याकडे देखील लक्ष ठेवण्याची गरज आहे। अगदी कृष्णात, ओबीसी समाजासाठी अतिशय महत्वाची बातमी आहे। पुन्हा एकदा सविस्तर बातमी सांगाल, सरकारनं काय निर्णय घेतला आणि या 15 जातींमध्ये कोणकोणत्या जातींचा समावेश असू शकतो याबद्दल थोडं सविस्तर सांगाल? या 15 जातींची जी यादी आहे ती केंद्रीय मागासवर्ग आयोगाकडून सध्या केंद्र सरकारकडे सुपूर्द करण्यात आलेली आहे आणि याला महाराष्ट्र सरकारनं शिफारस केलेल्या होत्या या 15 जाती आणि या ओबीसींच्या यादीमध्ये जातींचा समावेश करावा अशा प्रकारची ही शिफारस आहे। या जाती ज्या आहेत त्यामध्ये बडगुजर, सूर्यवंशी गुजर, लेवे गुजर, रेवे गुजर, रेवा गुजर, पोवार, भोयार, पवार, कपेवार, मुन्नार कपेवार, मुन्नार कापू, तेलंगा, तिलंगी, पेंतारेड्डी, रुकेकरी, लोथा आणि त्यानंतर डांगरी अशा प्रकारच्या जवळपास 15 जातींचा समावेश आहे। अगदी कृष्णा, तुम्ही आमच्यासोबत असेच राहा। आपण बघतोय आताच्या घडीची एक मोठी बातमी, महाराष्ट्रातील ओबीसींसाठी मोठी बातमी आहे। 15 जातींचा ओबीसींमध्ये समावेश करण्याची शिफारस राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाकडून केंद्राकडे जातीची यादी सुपूर्द करण्यात आलेली आहे। उद्या कॅबिनेटमध्ये ठराव आणण्याची सुद्धा शक्यता आहे। क्रिमिलेअरची मर्यादा सुद्धा वाढवण्याचा प्रस्ताव देण्यात आलेला आहे। 8 लाखांवरून 15 लाखांवर क्रिमिलेअरच्या मर्यादा करण्यासंदर्भातला प्रस्ताव देण्यात आलेला आहे आणि त्यामुळे आताच्या घडीची ही मोठी बातमी आपण बघतोय। सरकारचं निवडणुकीच्या तोंडावर हे ओबीसी कार्ड आहे का अशा प्रकारची चर्चा सुद्धा सुरू झालेली आहे आणि त्यामुळे ओबीसी नेत्यांची काय यावर भूमिका असणार आणि या सगळ्यामध्ये आता काय प्रतिक्रिया येतात हे बघणं सुद्धा आपलं महत्त्वाचं ठरणार आहे। ओबीसी नेते बबन तायवाडे आपल्या सोबत आहेत। बबन तायवाडेजी, आपण बघतोय 15 जातींचा समावेश करण्यासंदर्भातल्या एक शिफारस करण्यात आलेली आहे। एक ओबीसी नेते म्हणून, ओबीसी चळवळीतले नेते म्हणून तुमची काय प्रतिक्रिया, याच्यावर काय कसं बघता तुम्ही याच्याकडे? महत्वाचं कसं आहे की याच्यातलं
आपण समजून घेतलं पाहिजे की ह्या ज्या 15 जाती आहेत त्या ऑलरेडी राज्याच्या मागासवर्गीय यादीमध्ये आहे. परंतु या केंद्राच्या यादीमध्ये नाही आहेत आणि म्हणून यांचा समावेश केंद्राच्या यादीमध्ये सुद्धा करण्यात यावा अशी मागणी अनेक वर्षापासून सातत्याने या जातीची मंडळी करत होती. कारण जेव्हा राज्याच्या ओबीसी संवर्गाचा फायदा मिळतो तेव्हा केंद्राचा सुद्धा फायदा मिळावा अशी अपेक्षा प्रत्येक ओबीसीची असते. त्या नव्याने ओबीसी मध्ये येणाऱ्या जाती नाही आहे, या ऑलरेडी ओबीसी मध्ये आहे. परंतु राज्याची यादी वेगळी असते आणि केंद्राची यादी वेगळी असते आणि म्हणून सध्या परिस्थितीत राज्य सरकारने ह्या आपल्या राज्याच्या मागासवर्गीय यादीमध्ये असलेल्या ह्या 15 जाती आहेत, या केंद्राच्या यादीमध्ये सुद्धा असाव्यात म्हणून तशा प्रकारची शिफारस नॅशनल कमिशन फॉर बॅकवर्ड क्लासेस कडे केली असेल आणि त्याचा अंतिम निर्णय नॅशनल कमिशन फॉर बॅकवर्ड क्लासेस घेईल. त्याच्यामुळे नवीन जाती ह्या नसल्यामुळे आम्ही त्यांचं अभिनंदन करतो. कारण कुठल्याही ओबीसी जातीला जेव्हा राज्याच्या ओबीसीचे फायदे मिळतात तेव्हा केंद्राचे सुद्धा फायदे मिळालाच पाहिजे, ही सुद्धा ओबीसी नेते म्हणून आमची अपेक्षा आहे. अगदी म्हणजे एकंदरीत सरकारनं घेतलेल्या या निर्णयाचं तायवाडेजी तुम्ही स्वागत करता? नाही, नका. अनेक दिवसाची प्रलंबित मागणी होती. त्या आमच्या ओबीसी मधल्याच जाती आहे, नवीन नाही येऊन राहिलेल्या आहे. त्या राज्याच्या यादीमध्ये ऑलरेडी आहे. राज्याच्या यादीमध्ये जर नवीन येणाऱ्या जाती असते तर त्याविषयी आम्ही एखादं ऑब्जेक्शन घेतलं असतं. पण ज्या जातींना या राज्यामध्ये अनेक दिवसापासून ओबीसीच्या सोयी सवलती मिळत आहे ते आमचे ओबीसीच आहेत, नवीन नाही आहे. फक्त त्यांना केंद्राचे लाभ मिळत नव्हते म्हणून केंद्राच्या यादीमध्ये त्यांचा समावेश करण्यात यावा अशी राज्य सरकारने शिफारस केलेली आहे. त्यामुळे ते स्वागतार्ह आहे. आम्ही राज्य सरकारचं अभिनंदन करतो. प्रत्येक जातीला राज्याचा आणि केंद्राचा दोन्ही याचे फायदे मिळायला पाहिजे. अगदी तायवाडेजी, धन्यवाद. तुम्ही झी24 तासशी बोललात त्याबद्दल. आपल्यासोबत प्रकाश शेंडगे आहेत, ओबीसी नेते. प्रकाश शेंडगेजी, आपण बघितलं राज्य सरकारनं शिफारस केलेल्या 15 जातींचा ज्या पद्धतीनं राज्यामध्ये या आहेत पण केंद्राच्या यादीमध्ये नाहीत असं बबन तायवाडेजी यांनी सांगितलेलं आहे. राज्य सरकारच्या निर्णयाकडे कसं बघता तुम्ही शेंडगेजी? राज्य सरकारने 2 महत्वाचे निर्णय या बाबतीत घेतलेले मला समजतं. एक तर जी मर्यादा जी आहे क्रिमिनल एफची ती 8 लाखाहून 15 लाख रुपयापर्यंत केलेली आहे. या निर्णयाचं जर मी स्वागत करतो कारण अनेक वर्षापासूनची आमची मागणी जी आहे की क्रिमिनल एफची अट एक तर काढून टाका, नाहीतर तिची मर्यादा तर वाढवा. पण ते मर्यादा वाढवण्याचं काम आता निर्णय घेतलेला आहे, त्याचं स्वागत करतो. दुसरा विषय की 15 नवीन जमाती ज्या आहेत त्या ओबीसी मध्ये केंद्राकडे शिफारसी ज्या आहेत त्या करण्याची शिफारस सरकार या ठिकाणी करणार आहे, असाही निर्णय सरकार घेणार आहे. आणि वास्तविकता ओबीसीच्या आरक्षणाचं आपण बघितलं तर गेल्या 3-4 वर्षामध्ये अक्षरशः ढिंडवडे निघालेला आहे. लचके तोड्याचा कार्यक्रम सुरू आहे इथे. या ठिकाणी आपण पाहिला असेल तर या ठिकाणी भारतीय कमिशनच्या माध्यमातून राजकीय आरक्षण संपुष्टात आणण्याचा डाव या ठिकाणी आखला गेलेला आहे. त्यामुळे एकीकडे राजकीय आरक्षण संपलेलं आहे ओबीसीचं महाराष्ट्रातून, दुसरीकडे ह्या मराठा आरक्षणाच्या माध्यमातून 57 लाख कुणब्यांचे दाखले देऊन त्यांना ओबीसी मध्ये घुसवण्याचं पाप जे आहे ते पण सरकारकडून सुरू आहे. आणि अशा प्रकारे ओबीसी आरक्षण शिल्लकच राहिलंय कुठे मला कळत नाही. आता ह्या नवीन जमातींना आता आणखी शिफारस करून आणखी कुठलं आरक्षण देणार आहेत. एकीकडे उद्याच्या कॅबिनेटमध्ये काय ते सगळे सोयरेचा जी आर सुद्धा काढायचं षडयंत्र सुरू आहे. आणि हे असं असताना आता नवीन जमाती आता ह्यामध्ये घालून त्याला कुठलं आरक्षण देणार आहे ही अक्षरशः फसवणूक आहे सरकारकडून झालेली. त्याला फक्त निवडणुकीच्या तोंडावर हे गाजर जे आहे ते गाजर दाखवायचा कार्यक्रम आहे. आता ह्यांना वाटतं की आपल्याला आरक्षण मिळेल, आपल्याला पण आरक्षण काही मिळणार नाहीये. सगळं आरक्षण जे आहे ते फस्तगत जे आहे ते मराठा समाज जो आहे त्यांना अक्षरशः खिरापत वाटण्यासारखं ते दाखले वाटायचं काम सुरू आहे. आणि त्यामुळं हे आरक्षण या 15 मध्ये जरी हे केले असेल तर त्यांना आरक्षण मुळीच त्याचा लाभ मुळीच मिळणार नाही अशी माझी स्पष्ट धारणा आहे. अगदी प्रकाश शेंडगेजी, त्या 15 जाती ऍड केलेल्या आहेत ते निवडणुकीच्या तोंडावर दाखवलेलं गाजर आहे असं तुमचं म्हणणं आहे. मात्र क्रिमिलियरची मर्यादा वाढवल्यामुळे ओबीसी बांधवांना फायदा होणार असं तुमचं मत आहे? येस, 15 लाखाची मर्यादा ही केल्यामुळं आणखीन जास्त ओबीसी समाजाचे कुटुंब जे आहे त्याच्यामध्ये त्यांना लाभ मिळू शकेल ह्या ओबीसीचा. अगदी म्हणजे सरकारने जे 2 निर्णय घेतले या संदर्भातले त्यातला एक निर्णय ओबीसींच्या हिताचा आहे तर दुसरा निर्णय निवडणुकीच्या तोंडावर दाखवलेलं गाजर आहे असं तुमचं स्पष्ट मत आहे. परफेक्ट. अगदी प्रकाश शेंडगेजी, धन्यवाद. तुम्ही झी24 तासशी बोललात त्याबद्दल. आपण बघितलं प्रकाश शेंडगे यांनी 2 निर्णय जे सरकारनं घेतलेले आहेत त्या बाबतीमध्ये एका निर्णय क्रिमिलियरची मर्यादा वाढवण्याचा निर्णय घेतलाय त्याचं स्वागत केलंय तर 15
जातींची जी शिफारस करण्यात आलेली आहे त्या निर्णयाच्या बाबतीत मध्ये मात्र सरकारच्या निर्णयावर नाराजी प्रकाश शेंडगे यांनी व्यक्त केलेली आहे। तर काही वेळापूर्वी बबनराव तायवाडे सुद्धा झी24 तासशी बोलले। बबनराव तायवाडे यांची भूमिका या संदर्भातली वेगळी आहे। बबनराव तायवाडेंचं असं मत आहे की ज्या 15 जातींची शिफारस करण्यात आली आहे त्या वेगळ्या जातींचा समावेश नाही आहे, तर या जाती राज्याच्या ओबीसींच्या यादीमध्ये आहेत, मात्र त्या केंद्राच्या यादीमध्ये नाहीत आणि राज्य सरकार ज्या सुविधा देते त्या केंद्र सरकारच्याही सुविधा मिळाव्यात यासाठी अशा प्रकारची शिफारस करण्यात आलेली आहे। त्याचं स्वागत बबनराव तायवाडे यांनी केलेलं आहे आणि त्यामुळे या सगळ्यामध्ये आता GR बाहेर आल्यानंतर तो वाचल्यानंतर नेमका काय निर्णय आहे हे बघणं सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे आणि त्यावर आपलं लक्ष असणार आहे।